नमस्कार, मी गीता फॅशनमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजची कटिंग. पाठीमागून बोटनेक असणार आहे आणि पुढून प्रिन्सेस कट असणार आहे. तर सुरुवातीला मी उंची टाकून तिथे एक रेघ ओढून तिथून खाली 6.5 वर एक खूण करून रेघ ओढून घेतलेली आहे आणि खाली कमरेचं माप जे आपण नेहमी टाकतो तसंच. कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन. मधल्या रेघेवरती अप्पर चेस्टचा चौथा भाग 1.25 इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. वरती शोल्डर मी अर्धी घेतलेली आहे, तिथे मी अर्ध्या इंचाचा स्लोप देऊन आपल्याला शोल्डर पट्टी मी 3 इंचाची ठेवली. नंतर इथे क्रॉस बॅक मी 1 इंच आतमध्ये येऊन मुंड्याची लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर क्रॉस बॅक आला आहे. त्यानंतर तिथे मी फ्रेंच कर्व ठेवून जो माझा मापाचा मुंडा आहे तो बसतोय का चेक केला, तर बसत नव्हता म्हणून मी 1 इंच खाली वाढवून घेतलेली मुंड्याची उंची. आणि आता ही परफेक्ट मुंड्याची उंची झाल्यानंतर मी मुंडा ड्रॉ करून घेतला आहे. 1/2 इंच कमी पडत होता तर थोडासा खाली मी उतरवून घेतलेला आहे. आता हा परफेक्ट मला मुंडा हवा होता तेवढा झालेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने चेक करत जा. जे माप आहे तुमचं मुंड्याचं त्याचा हाफ करून तुम्हाला अर्धा किंवा 1/2 इंच एक्स्ट्रा भरला पाहिजे, तरच तो मुंडा परफेक्ट बसतो. आता इथे मला बोटनेकची डिझाईन करायची आहे, त्यामुळे 4 इंचावरती मी बोटनेकचा गळा डिझाईन करून घेतलेला आहे. त्याच्या खाली पाठीवर पण थोडीशी डिझाईन आहे. व्हॉट्सॲपवरती आपल्याला फोटो आलेला होता, त्या पद्धतीने हा डिझाईन मी काढलेली आहे. तर पाठीची पट्टी मी 3-3.5 इंचाची ठेवलेली आहे आणि तिथंपर्यंत गळा उंची वाढवून घेतलेली. आता या बॉक्समध्ये आपल्याला हाफ करून ती गळ्याची डिझाईन करून घ्यायची. अशा पद्धतीने मी गळ्याची डिझाईन केलेली आहे. छान डिझाईन आहे, मस्त. तर मी कशी करते बघा डिझाईन. त्यासाठी मी हा फ्रेंच कर्वचा वापर करून आकार देऊन घेणार आहे आणि इथे आपल्याला कटवर्कसारखा आकार द्यायचा आहे. तर 3 भाग केलेले आहेत मी आणि कटवर्कसारखी डिझाईन करून घेतलेली आहे. आता ही बॅक साईडची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जर प्रॉपर बोटनेकची कटिंग जर जमत नसेल तर आपले गीता फॅशनचे क्लास चालू आहेत. अगदी कमी फीमध्ये मी शिकवते, क्लास घेते, तर नक्कीच जॉईन करा. स्क्रीनवर नंबर देते, त्यावर संपर्क साधा. आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर मी पाठीमागचा भाग ठेवून अगोदर हुकायपट्टीची मार्जिन पण ओढून घेतलेली आहे. त्यानंतर जे पाठीमागची शोल्डर होती त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून पुढच्या भागाची शोल्डर टाकून मी जसा आहे तसा पाठीमागचा भाग ठेवून चारी बाजूंनी मी या कडा आखून घेतलेल्या आहेत पाठीमागच्या भागाच्या, अशा पद्धतीने. तर नक्कीच तुम्हाला क्लासबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि कमी फीमध्ये अगदी बोटनेक, कॉलरनेक, कोट कॉलर, अभ्यासाची ब्लाऊज, मधुबाला ब्लाऊज हवा तो पॅटर्न तुम्ही शिकू शकता कमी पैशामध्ये, कमी फीमध्ये. तर असो, ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच संपर्क साधा. इथे आता मी गळ्याची उंची टाकलेली आहे आणि जेवढी पण रुंदी आपल्याला मिळालेली आहे बोटनेकमध्ये तेवढी रुंदी मी पूर्ण ठेवलेली आहे गळ्याला आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला मुंडा पण सरळ करून घ्यायचा आहे. हा जो मुंडा आखलेला आहे तो पाठीमागचा आहे, त्याच्यातून अर्धा इंच मागे येऊन मी पुढचा मुंडा टाकून घेणार आहे. उंची मुंड्याची जी पाठीमागची आलेली आहे तेवढीच आखून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा थोडासा आतून छाटून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी नेहमी मुंडा छाटून घेत असते. आणि आता आपला हा मुंडा परफेक्ट झालेला असणार आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे. तर मी पॉईंट टाकून घेतला अगोदर शोल्डरपासून, नंतर तिथे रेघ ओढून घ्यायचे. आता त्या पॉईंटच्या रेघेवरती आपल्याला बस्टचा पॉईंट टाकायचा आहे एक्झॅक्टली, म्हणजे अपेक्स टू अपेक्स असा पॉईंट टाकून घ्यायचा आहे. जो पण तुमचं माप असेल ते टाकून. तर माझं इथे 4.25 आलेलं आहे, त्यामध्ये 4.25 आलेला आहे, त्यामध्ये अर्धा इंच मी पुढे वाढवून घेतले आणि कमरेचे इथे मी अर्धा इंच कमी करून म्हणजे 4.25 वर खूण केली. पॉईंटवरती 4.25 वर आणि कमरेवरती 4.25 वर अशी खूण केली. आता पॉईंटच्या रेघेवरती आपल्याला फुल बसचा चौथा भाग टाकायचा आहे, प्लस आपल्याला इथे लूजिंग पण ॲड करायची असते 1/2 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे सुद्धा आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग
अशी खून करून 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे जे काय आपलं माप आलेलं आहे बॅक साईडचं त्यानुसार खून करून मी इथे रेघ ओढून घेतली. आता कमरेवरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे 4था भाग, आणि फिटिंगपर्यंत जे पण अंतर राहिले तेवढं आपल्याला या कमरेवरती टक्स द्यायचे. आता मुंड्यातली टक्स कशी द्यायची बघा, या पद्धतीने मी फ्रेंच कर्व लावून टक्स दिलेला आहे. आता हा टक्स मी 1 इंचाचा टक्स देणार आहे. अर्धा इंच रेघेच्या या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला, किंवा एकाच साईडला तुम्ही 1 इंचाचा टक्स दिला तरी चालतो. पण हा कमरेचा टक्स या पद्धतीने आखून घेतलेला आहे मी फ्रेंच कर्वच्या मदतीने. आता हा फ्रेंच कर्व जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच आपण प्रोडक्ट लावलेला आहे, तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. खूप फायदा होतो या पट्टीमुळे आणि आकार शेप एकदम छान येतात. त्यामुळे जर छान प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवायचा असेल तर या फ्रेंच कर्वची खूप मदत होते, तर नक्कीच तुम्ही विकत घ्या. तर अशा पद्धतीने मी 1 इंचाचा टक्स दिलेला आहे मध्ये मुंड्यामध्ये, आणि कमरेचा टक्स माझा 2 इंचाचा आलेला आहे. तर आता आपण इथे टक्सची उंची पण मोजून घ्यायचे. तर जेवढी पण उंची भरली तेवढीच इकडच्या टक्सला पण उंची द्यायची. आता तो टक्स वरती गेला अर्धा इंच, म्हणून मी मुंडा पण अर्धा इंच खाली उतरलेले आहे, कारण मग मुंड्याची जी गोलाई आहे ती कमी होईल. तर आपल्याला ही खाली उतरून गोलाई वाढवून घ्यायची आणि परत एकदा चेक करायचं आहे पाठीमागच्या मुंड्या एवढा हा मुंडा बसतोय का. तर माझा अर्धा इंच कमी पडतोय, तर मी पुढे हे अर्धा इंच वाढवून घेणार आहे आणि मग त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिंग अशी हे करायचं. आता पूर्ण उंची आपली पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच उंची पुढच्या भागाची जास्त ठेवायची असते. तशी ती उंची ठेवून सरळ जी टक्स आहे त्याची उंची मोजून घेतली, आणि मग जी वक्र टक्स आहे त्याच्यावर आपल्याला थोडीशी कमी करावं लागतो. जेवढं पण तिथे कमी आलेलं आहे अंतर त्याच्यापेक्षा डबल अंतर आपल्याला फिटिंगच्या साईडला द्यायचं आहे, आणि त्याच्यापेक्षा निम्म अंतर हे आपल्याला हुक पट्टीकडे द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही कटिंग तुम्हाला आवडली असेल तर लगेचच लाईक करून घ्या व्हिडिओला आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आता इथे परत एकदा मी शोल्डर चेक केली आहे, शोल्डर पट्टी चेक केली आहे, अजून मुंड्याच्या इथे सुद्धा मी चेक करूनच कटिंग केलेली आहे. तर बघा, अगोदर हा पार्ट आपल्याला गळ्याच्या साईडचा कट करून बाजूला घ्यायचा आहे, पॉईंटच्या इथे कट मारायचा आहे, आणि नंतर मग आपल्याला या पद्धतीने जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर नवीन बघत असेल आपल्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुम्हाला खूप फायद्याचे हेल्पफुल व्हिडिओ बघायला भेटतील. नोटिफिकेशन ऑन करा. तर आता आपल्याला शेवटची एक तपासणी करायची आहे, ती म्हणजे बॅक पार्टची आणि याची उंची सेम झाली का. तर अगदी परफेक्ट झालेले, अगदी घोभर जास्त होतं ते कट करून टाकलेलं आहे मी. आता आपण करूयात बाही कटिंग. एल्बो साईजची बाही आहे, तर सुरुवातीला मी कापड सरळ करून घेण्यासाठी रेघ ओढले. उंची टाकून घेणार आहे, 10 इंच उंची आहे एल्बो साईज बाहीची, तर 11 वरती खून करून घेणार आहे मी. आणि आता आपल्याला इथे व्यवस्थित रेघा ओढून घ्यायच्यात, आणि बाहीला घडी मी 9.5 इंचाची घेतलेली आहे. तर उंचीपासून खाली 3.5 इंचावर एक खून करून तिथे रेघ ओढून घेतलेली. आता या रेघेवरती आपल्याला या कोपऱ्यातून मुंड्याचा अर्धा टाकून घ्यायचा आहे. जिथे पण या रेघेवरती मुंड्याचा अर्धा बसणार आहे तिथे खून करून त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग द्यायचं आहे. थोडंसं कमी पडत होतं म्हणून मी कापडाची घडी थोडीशी मागे घेऊन रुंदी वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला प्रॉपर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिंग पुढे भेटल. आता एका साईडला मला जोड द्यावा लागणार आहे बाहीला, पण एका साईडची तर पूर्ण झाली. तर आपल्याला जी कॅफ हाईट आली तिथून आपल्याला असा टेपनी फोल्ड करून अर्धा काढून घ्यायचा आहे. दोन्ही रेघांवरती अर्धा काढून घेतल्यानंतर एक उभी रेघ ओढून घ्यायचे, आणि आता फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला ती दोन्ही रेघा जोडून घ्यायच्यात या पद्धतीने. आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे, जो मध्य आलेला आहे त्याचा पण एक मध्य काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला तिरकस रेघ ओढून त्या बॉक्सच्या रेघेवरती 2 इंचावर खून करायचे. आता जो मध्य आलेला आहे तिथे आपल्याला अर्धा इंच खाली उतरून अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आहे, आणि पाठीमागच्या भागाच्या मुंड्याची
ही आखणी होणार आहे. बघा परफेक्ट आपला हा मुंडा बसतो, अजिबात घोळ येत नाही, बाहीमध्ये चुन्या येत नाहीत. तर आता आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्या मध्यावरती आपल्याला पाऊण इंचाचं अंतर ठेवून पुढच्या भागाचा मुंडा छाटून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने परत एकदा फ्रेंच कर्व लावायचा आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. खूप छान हा फ्रेंच कर्व काम करतो. मला तर खूप याची मदत होते. तुम्हीसुद्धा नक्कीच विकत घ्या फ्रेंच कर्व. तर चला या पद्धतीने आपण दंडघेर पण टाकून घेतलेला आहे. दंडघेराच्या पुढे शिलाई मार्जिंग द्यायचं आहे. जेवढं पण ब्लाऊजला शिलाई मार्जिंग दिलं आहे तेवढंच बाहीला द्यायचं आहे आणि आता कटिंग करून घ्यायचे. बघा किती परफेक्ट आणि पटकन कटिंग झालेले आहे अख्ख्या ब्लाऊजची. नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला या कटिंगचा फायदा झाला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय बाय.